नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व श्री संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमो बुद्धाय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी रितू बोंबार्डे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. धन्यवाद ताई. व्याख्यानमाला सुरुवात करण्याअगोदर आपण मॅडमचा परिचय थोडक्यात देते मी. आजच्या मार्गदर्शिका आहेत नलिनी मॅडम. या 2004 पासून कॅनडामध्ये असून देखील या धम्मसागरच्या समूहाचे महत्वाचे काम जसे नियोजन, सूत्रसंचालन, गाथा मांडणे, पीपीटी बनविणे आणि मीटिंग होस्ट करणे अशी विविध कामाची जबाबदारी यांनी स्वतःहून पुढे येऊन घेतली आहे. आपल्या सर्व व्याख्यानमालेच्या पीपीटी मॅडमनी तयार केलेल्या आहेत. जापूडकर दाम्पत्य यांच्याकडून यांनी पालीचे ऑनलाईन क्लास करून पाली शिकले आहेत. एम.कॉम फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, सिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इथे अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे. त्यांनी धम्मपद आणि जातक यावर आधी मार्गदर्शन केलेले आहे. अलीकडेच ऑनलाईन अभिधम्म कोर्स पास झालेले आहे. ऑनलाईन पद्धतीने पाली युनिव्हर्सिटी मधून सर्टिफिकेट कोर्स आता ते करत आहेत. तर अशा आपल्या सुपरिचित आपल्या नलिनी मॅडम, आज यांचा परिचय देताना मला खूप आनंद होत आहे. तरी मी त्यांना विनंती करते की आजच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. तर आजचे व्याख्यान क्रमांक आहे 2, जातक अट्टकथा, व्याख्यान क्रमांक 89 आणि 227 गुथ पाण जातक वर्णना. या आपल्या जातकाचं नाव आहे. तरी पण मी मॅडमला खूप विनवणी करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी, आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद निर्जराताई. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. सर्वप्रथम मी आज धम्मसागरच्या समूह मुंबई आणि त्याचे मार्गदर्शक मिसळकर सर यांना खूप खूप मेत्ता देते आणि खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी आज मला हे जातक सांगण्यासाठी प्रोत्साहित केले आणि हे जातक सांगण्यासाठी खूप मदतही केली. तसेच संजय गायधनी सर आणि नैनाताई यांनाही खूप खूप धन्यवाद की त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आज ह्या जातक सांगण्यासाठी मला त्यांनी खूप मदत केली. तसेच हे ज्योतिताई यांनाही खूप खूप धन्यवाद. आता आपण आपल्या जातकाला सुरुवात करूया. तर आजचे जातक आहे गुथ पाण जातक वर्णना. आणि हे जातक खूप छोटे जातक आहे. काही जास्त वेळ लागणार नाही, पण नंतर त्यापासून काही मुद्दे मला जातक जेव्हा करत होते, जेव्हा त्याचे आजच्या प्रेझेंटेशनसाठी जे मी अभ्यास करत होते त्यातून बरंच काही मला शिकायला मिळालं.
तर आज ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. त्यातून काही प्रश्न आले तर आपण नक्कीच त्याचे प्रश्नांचं निरसन करूया. संजय भाऊ सर आहेत, जे जर माझ्याकडून काही चुकी झाली आणि जे काही मला नाही समजलं तर तुम्ही मला क्षमस्व, आणि संजय भाऊ नक्कीच त्याचं मार्गदर्शन करतील. तर आपण जातकाला सुरुवात करूया. सुरो सुरेन संगम इति इदं सत्ता जेतवने विहरंतो अन्यत्र भिक्खू आरंभ कथेसी. तर आपल्याला माहितीच आहे, सुरो सुरेने संगम हे एक गाथेचा सुरुवात, नेहमी ह्या जातकाची सुरुवात एका गाथेच्या पहिल्या शब्दांपासून सुरू होते. तर सुरो सुरेन संगम हे एका गाथेचं सुरुवात आहे आणि ती आपण गाथा येईल तेव्हा घेऊयाच. सुरो सुरेन संगम हे शास्त्रांनी जेतवनात विहार करत असताना एका भिक्षूच्या संदर्भात म्हटलं आहे. तस्मिन् किरकाले जेतवनतो तिगाउत संयोजन मत्ते एको निगमगामो तत्थ पहुनी सलाक भत्त पक्षीय भत्ताणी अथी. तर तस्मिन् किरकाले जेतवनतो म्हणजे काय, त्यावेळी जेतवनापासून एक गव्युती म्हणजे एक हे एक मेजर ऑफ लेंथ असतं की जे योजन करतं, ज्याला क्वार्टर योजन आपण म्हणतो, किंवा 2 मैलापेक्षा जास्त अंतर असं. सो तिगाऊत त्याची फोड अशी होते, तिगाऊत अधिक योजन अधिक मत्ते. तर हे 2 मैलापेक्षा जरा कमी अंतर असते. तिथे काय असतं, एक निगम नावाचं गाव असतं, ते एक खेडेगाव. तत्थ बहुनी सलाख भत्त पक्षीय भत्ताणी अथी. तिथे मोठ्या प्रमाणावर शलाका भोजन हे तिथे वाटप करत असतात, तिथे मिळत असतं. तर आता सलाका भत्त म्हणजे आपण भोजनाची तिकीट म्हणा किंवा आपण लॉटरी सिस्टम म्हणतो ना, तसं आहे. तर ते लॉटरी सिस्टमने ते त्यावेळेला जेवणाची भोजनाची तिकडे वाटप केली जायची भिक्षूंना. तर त्यात ते सलाका भत्त म्हणजे कसं, चिठ्ठ्या टाकून जसं आपण लॉटरी सिस्टम प्रमाणे जसं करतो, आणि तो म्हणजे ते तसं देणे म्हणजे एक तिकडे समजा उत्तम दर्जाचे जेवण असायचे, किंवा ते जेवण उत्तम दर्जाचे असताना पण भिक्षू जास्त असले तर ते सगळ्यांना कसं समान प्रमाणात वाटप करायचे. तर मग कोणावर अन्याय होऊ नये वगैरे म्हणून ते काय करायचे की चिठ्ठ्या टाकून त्यांना ते जेवण त्यांना दिली जायची. आणि ही तशी म्हणजे की ही न्याय पद्धत मग त्याची तिकडे चालली जायची. आणि अशा प्रमाणे ते तिकडे जेवण मिळत असे. तत्रेको पंह्य पुच्छको कोंडो वसती. पण तिथे काय असतं, एक प्रश्न विचारणारा तिकडे एक उद्धट माणूस. कोंडो म्हणजे याच्यामध्ये आपल्या जातक पुस्तकामध्ये कोंडोचा अर्थ आपल्याला एक उद्धट असं माणसाचं नाव आहे. तर तो कोंडो माणूस राहत असे. तो सुलाख भत्त पक्षीय भत्तानं. आता शलाखा ते भोजन आणि पक्षीय भत्त म्हणजे पाक्षिक भोजन म्हणतात त्याला, की जे पंधरवाडाने 15 दिवसांनी दिले जाते, की जेणेकरून म्हणजे भोजन हे जेव्हा दिले जाते तेव्हा उपासक हे त्यांना एक आपले दान म्हणजे पुण्य मिळवण्यासाठी ते 15 दिवसांनी भिक्षूंना भोजन द्यायचे. त्याला पक्षीय भोजन असं म्हटलं जातं. तर सलाक भत्तीय भत्तानं अथ्थाय आगते दहरेच सामनेरेच. तर तो काय होतो, सो सलाक भत्त पक्षीय भत्तानं. तर तिथे काय होतं, तो ते शलाका भत्त आणि पाक्षिक भोजन घेण्यासाठी आलेल्या तरुणांना काय करायचा, आणि भिक्षूंना तरुण भक्ष्यांना आगते ते दहरेच सामनेरेच. दहरेच म्हणजे तरुण भिक्षू आणि शामनेरांना के खादंती के पिवंती के भुजंती असे तो प्रश्न विचारायचा. म्हणजे काय, की काय खाताय तुम्ही, कोण काय पिताय आणि काय भोजन करताय, असे तो त्यांना प्रश्न विचारायचा. पह्यं पुच्छित्वा कथेंतु असकोंते लज्जा पेसी. आणि असे प्रश्न विचारत असे, आणि जर त्यांना भिक्षूंना असे काही उत्तर देता न आले तर तो त्यांना अपमानित करायचा, त्यांना लज्जित करायचा. ते तस्स भयेन, आणि त्या त्यांच्या भीतीमुळे सलाख भत्त पक्षीय भत्त ताय
तं गामं न गच्छन्ति. आणि त्या भीतीमुळे भिक्षू शलाका भोजन आणि ते पाक्षिक भोजन घेण्यासाठी गावात येणे ते टाळू लागले. अथेक दिवसं एको भिक्खू सलाकगं गंत्वा भन्ते असुकगामे सलाकभत्तं वा पक्कीयभत्तं वा अत्थिती. मग एका दिवशी काय होतं, एक भिक्षू शलाका भोजनाची तिकीट वाटप करण्याच्या ठिकाणी तो जातो आणि तो त्यांना म्हणतो भन्ते अमुक अमुक गावामध्ये असुक गामे म्हणजे अमुक गावामध्ये सलाका भत्त आणि पक्कीय भत्त वा अतिथी की हे शलाका भोजन आणि पाक्षिक भोजन आहे का असे म्हणून तो त्यांना भिक्षू त्यांना विचारतात. उच्छित्वा अथ्यापुसो तत्थपण एको कोंडो पैन्यं पुच्छति तं कथेतुं असक्कोन्ते अकस्सोति परिभासति तस्य भयेन कोची गंतू न सक्कोती ती उत्ते. ते म्हणतात, हो आयुष्यमान, तिथे एक एक कोंडो हा अहंकारी आणि खूप स्वतःला श्रेष्ठ मानणारा असे समजणारा एक उद्धट माणूस आहे आणि जो खूप प्रश्न विचारतो. आणि हा माणूस मुद्दाम त्यांना थांबवून असे गोंधळात विचारणारे प्रश्न टाकतो की जे अगदी प्रश्न निरर्थक असतात आणि त्यामुळे भिक्षू त्याला उत्तर देण्यासाठी असं नाही की ते उत्तर देऊ शकत नाही, पण असे काहीही प्रश्न निरर्थक प्रश्न विचारून त्यांची थट्टा करत असे. आणि उत्तर देता नाही आले तर तो मग काय करतो, शिवीगाळ करतो. परिभासती कसोती परिभासती तस्य भयेन कोची गंतू न सक्कोती ती उत्ते. आणि तो असे अपशब्द बोलतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तिथे कुणीही जाऊ शकत नाही. म्हणते, मग काय म्हणतात ते म्हणते, तत्थभत्तानी मह्यं पाप अपयेती. म्हणजे काय तर तुम्ही घाबरू नका म्हणते. तिथे काय करते, तथ्थ म्हणजे काय, तिथल्या भत्तानी तिथल्या भोजनाची जबाबदारी मह्यं पा अपेती म्हणजे ती जबाबदारी माझ्यावर सोपवा. अहं तं दमेत्वा म्हणजे काय अहं म्हणजे मी काय करेल, तं त्यांचे दमेत्वा त्याचा दमन करून, निब्बी सेवन म्हणजे निर्वी सेव अन त्याचा शब्दांची फोड असं होतं, निर्वी सेव अन त्याचे मी काय करते, त्याचा पूर्ण दमन करतो. आणि निर्वी सेवेन म्हणजे काय, त्याचा गर्व उतरवून त्याला निर्विष करून म्हणजे निरुपद्रवी करून काय करेल, त्याचा मी म्हणजे आपण म्हणतो ना त्याला मी वटणीवरच आणतो चांगलं असं म्हणून तो दमन करून त्याला वटणीवर आणण्यासाठी निर्विसेवन म्हणजे त्याला नम्र करणे म्हणजे त्याला धडा पण शिकवायचा आहे आपण, त्यातून त्याला हे पण करायचं, नम्र पण करायचंय. त्याचा जो हा प्रश्न विचारण्याचा जी सवय आहे ती त्यांना सोडून द्यायची, म्हणून त्याचं निर्विकरण असं म्हणतो त्याला, निर्विकरण. कत्वा ततो पठ्ठाय तुमने दिस्वा पलायनकं करिस्सामी ती आह. आणि मग काय होईल, आणि जर ती जबाबदारी माझ्यावर सोपवा आणि त्यांना काय करेल, त्याला नम्र करून मी त्याची ती वागणूकच सोडवून टाकतो आणि काय करेल, तेव्हापासून तो काय करेल, त्यानंतर असे बनवेन की तो तुम्हाला पाहताच पळून जाईल असं म्हणून ते भिक्खू त्याची जबाबदारी घेतात. भिक्खू साधू ती संपटी चित्वा तस्स तत्थ बत्तानी पापेसो. भिक्षू म्हणाले ठीक आहे, आणि असे म्हणून त्यांनी भोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. नेक्स्ट स्लाइड ताई. सो तत्थ गंत्वा गामद्वारे चिवरम पारुपी. सो तत्थ गंत्वा त्याने त्या गावाच्या वेशीवर, गंत्वा तत्थ गंत्वा गामद्वारे म्हणजे गावाच्या वेशीवर किंवा गावाच्या त्या द्वारावर, एंट्रन्स डोअर असेल तिथे, चिवरंग पारुपी पोहोचून काय केले, चिवरंग पारुपी म्हणजे चिवर परिधान केले. तंग दिसवा आणि त्याला पाहताच कोंडो चंड मेंढको विय वेगेन उपगंत्वा. आणि त्याला पाहताच, त्या भिक्खूंना पाहताच तो काय केलं, त्या अहंकारी आणि त्या उद्धट कोंडोने प्रश्न विचारणार त्या उद्धट माणसाने काय केलं,
एखाद्या रागीट मेंढ्याप्रमाणे, म्हणजे चंड मेंढेको वीय. चंड म्हणजे त्या रागीट मेंढ्याप्रमाणे, वीय म्हणजे प्रमाणे, वेगेनं एवढा जोरात धावून आला आणि त्याने धावत येऊन उपगंत्वा तो आला. पंयमे समणं कथेही ती आह. पंयमे म्हणजे काय? हे श्रमणा, पंयमे समणं म्हणजे श्रमण, हे श्रमणा माझ्या प्रश्नाचे उत्तर देतो. उपासक गामे चरित्वा यागुं आदाय आसनसालं ताव मे आगुंती तेहिती. म्हणजे उपासका या गावातून मला भिक्षा मागून पेज, म्हणजे यागू म्हणजे आपल्याला माहितीच आहे, पेज घेऊन येऊ दे. आदाय म्हणजे घेऊन येऊ दे. आसन सालंग, आसन शाळेत परत येऊ दे. आसन सालंग ताव मे आगंतु तेही, मला आसन शाळेत परत येऊ दे, म्हणजे तो बसण्याचा हॉल असेल, आराम करण्याचा हॉल, तिथे मला येऊ दे. सो यागुं आदाय, आणि आदाय आसन सालं आगते अपि तस्मिन् तथेव आह, आणि मग आसनशाळा झाडून घेऊ दे. सो यागुं आदाय म्हणजे आता पेज घेऊन येऊ दे, नंतर मग आसनशाळा झाडून घेऊ दे. आगते अपि तस्मिन् तथेव आह. मग तो काय म्हणतो? सो अपि, मग तो म्हणतो मग न भिक्खू यागुं ताव मे पातुं देहि आसन सालं ताव समम जी इतू देही चलाकभत्तं ताव मे आहरितुं देही. मग काय तर मग शलाका भोजन, ते जेवणाचे वाटप घेऊन येऊ दे, ते असे म्हणून चलाका भात आणून तोच पात्र त्याच्या हातात देतात. चलाका भत्तं ताव मे आहरितुं देही वत्वा चलाका भत्तं आहरित्वा तमेव पत्तं गाह पेत्वा गाह अप त्वा. म्हणजे काय की ते पात्र, पत्त म्हणजे पात्र, ते त्याच्या हातात त्याला देतात आणि म्हणतात, एही पह्यन्ते कथि सामीती कथ ए सामीती. ये आता तुझ्या प्रश्नाचे मी उत्तर देतो. नेक्स्ट स्लाइड. बहिगामं नेत्वा चीवरं संहरित्वा अंसे ठपेत्वा तस्स अत्थतो पत्तं गहेत्वा 88. आणि अशा प्रकारे काय केलं त्याने, त्याला गावाबाहेर घेऊन, बहिगामं त्यांना गावाबाहेर नेऊन काय केलं, चीवरं संहरित्वा म्हणजे चीवर जे असतं भिक्खूंचे वस्त्र, त्यांनी काय केलं, त्यांनी गोळा करून, असं फोल्ड करून म्हणायचं, फोल्ड करून त्यांनी त्यांच्या खांद्यावर ठेवले. अंसे म्हणजे आपलं शोल्डर, खांदा. अंसे ठपेत्वा ठेवले. तस्स हत्ततो पत्तं गहेत्वा 88. आणि खांद्यावर ठेवले आणि हातात पात्र घेऊन ते भिक्खू उभे राहिले. तत्रापि नं सो समण पय्यमे कथेही ती आह. आणि तिथे तो बोलला, हे समण माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. अथनं कथेमी ते पय्यन्ति एक पहारेन एव पातेत्वा अठ्ठिनी समचू अन्नेतो वीय पोथेत्वा गुथं मुखे पक्षिपित्वा. तर त्याने काय केलं, आणि ये तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो असं म्हणून, अथनं कथेमी ते पय्य एक पहारेन एव म्हणजे काय, एकाच फटक्यात त्याला काय केलं, खाली पाडले. पातेत्वा त्याला खाली पाडले. अठ्ठिनी म्हणजे काय, हाडं, त्यांची काय हाडांचा चक्काचूर केला, हाडांचा चक्काचूर होईपर्यंत. अठ्ठिनी संच नेतो वीय पोथेत्वा म्हणजे त्याच्या हाडांचा चक्काचूर होईपर्यंत त्याला मारले. वीय पोथेत्वा गुथं मुखे पक्षिपित्वा म्हणजे काय, आणि त्यानंतर त्याच्या तोंडामध्ये विष्ठा टाकून त्याला धमकावत म्हणाला, मुखे पक्षिपित्वा म्हणजे त्याच्या विष्ठा टाकली तोंडात,
इतो दानी पठ्ठाय इमं गामं आगंतं कंची भिक्खुं पय्यं पुच्छित काले ज्यानी सामी ती. म्हणजे काय केलं, त्यानंतर जर या गावात पठ्ठाय इमं गामं आगंतं, जर या गावात येणाऱ्या भिक्खुं कोणत्याही भिक्खूला जर प्रश्न विचारले, पय्यं पुच्छित काले जानीस सामी, तर गाठ माझ्याशी आहे असं त्याला, आणि मी तुला धडा शिकवीन असं ते भिक्खू त्या गावकऱ्याला बोलतात. ती संतजेत्वा पक्कामी सो तत्तो पठ्ठाय भिक्खू दिस्वाय पलायती. आणि तेव्हापासून तो काय करायला लागला, तेव्हापासून तो त्या भिक्खूला पाहताच पळून जाऊ लागला. तर तो पठ्ठाय भिक्खू दिस्वाव पलायती, म्हणजे भिक्खूंना बघून पळून जाऊ लागला. अपरभागे तस्य भिक्खुनो सा किरिया भिक्ख संघे पाकटा जाता. आणि पुढे जाऊन काय झालं, नंतर त्या भिक्खूचे ते कृत्य, ते भिक्खूंनी जे वागणं होतं, जे त्यांनी केलं होतं ते कृत्य ते धर्मसभेत उघड झाले. भिक्खू संघे पाकटा जाता. अथेक दिवसं, एक दिवशी धम्मसभाय भिक्खू कथं सम्मुठा पेसो का आऊसो असुक भिक्खुं कीरकोंडस मुखे गुथं पक्षी पित्वा गतोती. म्हणजे काय, एके दिवशी जेव्हा ह्या धर्मसभेत चर्चा सुरू झाली तेव्हा काय झालं, आयुष्य मानव अमुक एका भिक्खूने ह्या उद्धट माणसाच्या तोंडात विष्ठा घातली असे ते भिक्खू धर्मसभेत चर्चा करू लागले. आणि तितक्यात शास्ता आले. तिथं सत्ता आगंत्वा, तिथे शास्ता आले आणि तिथे त्यांनी विचारले, काय नुत्थ भिक्कवे एतरही कथाय सिन्नाती. भिक्खूंनो, इथे बसून तुम्ही कसली चर्चा करता आहात. ती पुच्छित्वा इमाय नामा ती वृत्ते. म्हणजे अशी चर्चा चालू, इमाय नामा अशी चर्चा चालू आहे असे भिक्कवे, म्हणजे जे कृत्य केले आहे त्याबद्दल ते चर्चा करत आहे असे ते म्हणाले. न भिक्कवे सो भिक्खू इदानी एव तं मिळेन आसादेती पुब्बेबी आसादे सिएवा ती वत्वा अतितं आहारी. म्हणजे काय बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, त्या भिक्खूने केवळ आत्ताच ती घाण किंवा विष्ठा त्याला लावली नाही किंवा त्याच्या तोंडात टाकली नाही, तर पूर्वीही त्याने असंच त्याला विष्ठा लावली आहे असे सांगून त्यांनी पूर्वजन्मीची ही कथा सांगितली. तर आपण आता अतीत कथा घेऊया. नेक्स्ट स्लाइड ताई. अतिते अंग मगध वासिनो. म्हणजे पूर्वीच्या काळी अंग आणि मगध हे दोन देश, दोन राष्ट्र होते. अन्यमन्यस रठ्ठं गच्छन्ता एक दिवसं दिन्नं रठ्ठानं सीमंतरे एकं सरं निस्साय वसित्वा सूरं पिवित्वा मच्छमंस खादित्वा पातो वो यानानी योजेत्वा पक्कमिन्सु. म्हणजे काय आलं, पूर्वीच्या काळी अंग आणि मगध या देशातील ते रहिवासी जे होते ते एकमेकांच्या राष्ट्रात जात असत. तेव्हा असं त्या दोन राष्ट्रांमध्ये असं असायचं की ते एकमेकांच्या राष्ट्रामध्ये, तर अंग आणि मगध देशातील रहिवासी तिकडे एकमेकांच्या राष्ट्रात जात असायचे. तर एके वेळी काय होतं, तेव्हा एके दिवशी एक दिवसं दिन्नं रठ्ठाणं सीमंतरे, त्या दोन्ही राष्ट्रांच्या सीमेवर काय झालं, एका तलावापाशी एकं सरंग, म्हणजे सरंग म्हणजे तलाव, छोटस लेक तलावाचं म्हणतो तसं, तलावापाशी ते बसले. वसित्वा सूरंग पिवित्वा, आणि तिथे त्यांनी काय केले, मद्यपान करण्यासाठी सुरू केले. मच्छमंस खादित्वा, मासे खाल्ले, मांस मच्छी खाल्ली त्यांनी. खादित्वा पातव, म्हणजे पहाटेच यानानी योजित्वा पक्कमिन्सु, आणि ते पहाटेच त्यांच्या ज्या गाड्यांनी आले असतील त्या गाड्यांना तिथून घेऊन जुंपले आणि ते तिथून निघून गेले. ते संगत काले एको गूथ खादुको पानको गूथ गंधेन आगंत्वा. म्हणजे त्यांच्या त्या निघून गेल्यानंतर काय झालं, तो एक विष्ठा खाणारा किडा, गूथ
म्हणजे तो किडा विष्ठा खाणारा, विष्ठा खाणारा किडा, त्या पाणको त्या क्रिएचर गूथ गंधेनं म्हणजे त्या विष्ठेच्या दुर्गंधीने तो तिथे आला. तेसं पितठाने आणि छड्डितंग सुरंग म्हणजे त्यांनी ते जे सीमे अंतरावर जे काही ते लोक पिऊन गेले होते मद्य, ते काय झालं, त्यांनी तसंच सोडून गेले. त्याने काय केलं या किड्याने, तेसंग पित्त ठाणे छट्टीतंग सुरंग दिसवा, आणि ते त्याने सांडलेले मद्य पाहिलेत आणि पाणी समजून त्याने काय केले, त्याने ते ते सुरा म्हणजे मद्य त्याने प्यायले. पिपासाय पिवित्वा मत्तो हुत्वा गूथ पुण्यं, आणि ते काय केलं, त्याने नशेत धुंद होऊन त्या विष्ठेचं काय झालं, गुत्थ पुण्यं अभिरुही, अभिरुही म्हणजे त्या ढिगाऱ्यावर तो चढला. गुथ पुण्यं, तो गुत्थ या विष्ठेचा जो ढिगारा होता अभिरुही त्याच्यावर चढला. अल्ल गुत्थंग, आणि ती ओली विष्ठा, अल्ल गुत्थंग म्हणजे ती ओली विष्ठा होती. तस्मिन आरुळे ठोकंग ओनमी, म्हणजे काय झालं, त्या वजनाने ती ओली विष्ठा थोडी खाली दाबली गेली. बघा इथे ज्योती मॅमनी खूप छान असं पिक्चर दाखवलंय की त्या ओल्या विष्ठेवर त्याने ते केलं आणि तो कसा थोडासा खाली त्याच्यावर आतमध्ये गेला. आणि तो सुरा प्यायलेला होता, मद्यपाणी त्याने केले होते, आणि तो त्याला काय वाटलं, सो पथवी मग धारे तू न सक्कोती ती विरवी, आणि आणि असं त्याला वाटलं की तो खाली गेला, त्याला असं वाटलं की अरे बापरे, माझा हा भार हा पृथ्वी सहन करू शकत नाही, ही पृथ्वी हा माझा भार काही सोसू शकत नाही, असं म्हणून तो ओरडला विरवी. तस्मिन एवं खणे एको मत्तर वारणो, मत्त अवर वारणो, तर तिथे काय होतं, त्याच वेळी एक मस्तवाल म्हणजे एक आक्रमक हत्ती तिथे येतो. तिथे येतो. तंग पदेसंग पत्वा, आणि तिथे तो येताच त्याला त्या विष्ठेचा अगदी दुर्गंध आल्यामुळे तंग पदेसंग पत्वा गूथ गंधं घाईत्वा, म्हणजे काय, त्या विष्ठेचा दुर्गंध आल्यामुळे तो एकदम तिरस्काराने तिथून तो तिकडनं जाऊ लागला. जी गु घाईत्वा जिगु छंतो पट्टी कम्मी, म्हणजे तिकडनं तो तिकडे जाऊ लागला. सो तंग दिसवा, आणि त्याला पाहताच ए समम भये न पलायती ती, त्या पाहून त्याला किड्याने काय विचारलंय, त्याला पाहून त्याला विचारतो, हे माझ्या भीतीने तू पळून जात आहेस का. ती सैन्यी हुत्वा इमीना मे सद्दिंग संग्राम तातुंग वट्टती ती, म्हणजे माझ्यामध्ये आणि इमाने मे सद्दिंग संग्राम, म्हणजे माझ्यामध्ये आणि याच्यामध्ये तर युद्ध व्हायलाच हवे, संग्रामं युद्ध व्हायलाच हवे, असे त्याने तो बोलला. वठ्ठती ती अव्यय अंतो पठमं काथम आह, म्हणजे त्याने असं त्याला आपण ललकारतो ना, ये माझ्या बरोबर तू ये भांडण करायला ये, किंवा हे संग्राम करायला ये, युद्ध करायला ये, आणि असं म्हणून ये माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे युद्ध व्हायलाच हवे, असं म्हणून त्याने ते ललकारत त्यांनी ही पहिली गाथा म्हटली. नेक्स्ट स्लाइड ताई. सुरो सुरेन संगमं विक्कंतेन पहार इना एहि नाग निवत्तस्सु किं न भीतो पलायसी पस्संतु अंगमगध मम तुह्यंच विक्कमंती. तर तो म्हणतो, सुरो सुरेन संगम, तू शूर आहेस आणि त्या लढण्यात आणि प्रहार करण्यात समर्थ असलेल्या, विक्कंतेन पहारीनं म्हणजे प्रहार, विक्कंतेनं म्हणजे प्रहार करण्यात समर्थ असलेल्या त्या शूरासमोर, हे हत्ती, हे नाग, एही नाग निवंतस्सु, हे हत्ती तू घाबरून का पळत आहेस, किंग नो भीतो पलायसी, तू घाबरून का पळत आहेस, थांब आणि जरा अंग आणि मगध या देशातील लोकांना काय कर, माझे आणि तुझे पराक्रम पाहू दे. या गाथेचा पूर्ण सविस्तर वर्णन पुन्हा आलेलं आहे नेक्स्ट स्लाइड मध्ये. नेक्स्ट स्लाइड ताई. तस्सथो
त्वं सुरो मया सुरेन सद्धिं समागन्त्वा वीर्य विक्रमेण विकन्तेन पहारदान सम्मत्थ ताय पहारिणा किंकारण असंखामे त्वाम गच्छसी. म्हणजे काय होतं, तो म्हणतो तस्स तो म्हणतो तू शूर, तू देखील त्वं सुरो म्हणजे तूही शूर आणि मीही शूर. आपण समोरासमोर येऊया. सद्धिं समागंत्वा म्हणजे समोरासमोर येऊया. वीर्य विक्रमेन म्हणजे तुझ्या अंगी शौर्य आहे. वीर्य शौर्य आपण म्हणतो ना, शौर्य आहे, सामर्थ्य आहे असतानाही विकंतेने पहार दान सम्मत्थ अताय म्हणजे तू न लढताच ते प्रहार करण्याचे सामर्थ्य असतानाही किंग कारणा कोणत्या कारणासाठी तू लढताच मागे का फिरत आहेस. ननु नाम एक संपहारो अपि म्हणजे मला किमान एक प्रहार तरी करू दे. दातब्बो सिया एक प्रहार तरी करू दे. ननु नाम एक संपहारो म्हणजे मला एक प्रहार तरी करू दे. तस्मा एही नाग निवतस्सु हे नागा तू असा परत का जात आहेस. एत केन एव म्हणजे काय, मरण भयत चितो हुत्वा म्हणजे तू मरणाच्या भीतीने पळून जात आहेस का. किं नु भीतो पलायसी तू का पळून जात आहेस. इमं सीमं म्हणजे काय, या परिसरात अंतरंग कत्वा वसंता पसंतू या परिसरात राहणाऱ्या अंग मगध मम तुल्यांच्या विक्रमं म्हणजे अंग आणि मगध या देशातील लोकांना आपल्या दोघांचा हा पराक्रम पाहू दे. तर अम्माकं परक्कम्म पसुंतुती तर तू पुन्हा परत ये, तू या संग्रामासाठी तू परत ये असं तो त्याला आव्हान करतो. नेक्स्ट स्लाइड. सो हत्ती कन्नं दत्वा तस्स वचनं सुत्वा निवत्तित्वा तस्स संतिकं गत्वा तं अपसादेंतो द्वितीयं गाथम आह. मग काय केलं त्या हत्तीने, सो हत्ती कन्नं दत्वा त्याचे बोलणे, तस्स वचनं सुत्वा एकदम लक्षपूर्वक ऐकले, तो थांबला आणि सुत्वा तो काय बोलला आणि त्याच्याजवळ जात निवेतित्वा तस्स संतिकं गत्वा त्याला असं तुच्छ लेखत काय बोलला, दुसरी ही गाथा म्हणाली. आणि ही दुसरी गाथा कशी आहे. न तं पादा वदिस्सामी न दंते ही न सोंडिया मिळे न तं वदिस्सामी पुती हय्यंतु पुतीनाती. मी तुला या काही पायाने मारणार नाही, ना दातांनी, न दंतेही, न सोंडिया ना सोंडेने. आता हत्ती एवढा मोठा आहे, तो छोटासा किडा जरासे याच्याने हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला असता, पण हत्ती काय करतो तर मी काय म्हणतो, मी तुला पायाने मारणार नाही, न दाताने न सोंडेने, मी तुला विष्टेने त्या घाणीनेच मारेन. घाण ही घाणीनेच नष्ट करावी. पुती हयंतु पुतीनाती म्हणजे जसं तू घाणीमध्ये राहिला त्याप्रमाणे तुला त्याचप्रमाणे मी तुला त्याच घाणीने तुझा नाश करेल. नेक्स्ट स्लाइड ताई. तस्सतो न तं पादादिही वद्धिसामी तुह्यंपन अनुच्छ विकेन मिळेन तं वधिसामी ती. म्हणजे तेच तुला पायाने चिरडणार नाही, ना दातांनी ना सोंडेने, तुला घाणीनेच मारणार आणि घाण घाणीनेच मरते. एवंच पनवत्वा पुथी गुथ पाणको पुती गुथ पाणको पुती नाव हयतु ती. तो घाणीत राहणारा किडा घाणीनेच मरावा असे म्हणून तस्स मत्थके असे म्हणून त्याने काय केलं, तस्स मत्थके त्याच्या डोक्यावर महंत म्हणजे मोठा लंडन पातेत्वा त्याच्या डोक्यावर त्या विष्टेचा त्या शेणाचा मोठा ढिगारा त्याच्या डोक्यावर टाकला. उदकं वित्सचेत्वा उदक म्हणजे काय, त्यावर पाणीचा वर्षाव करून तथेव तं जीवितं खय म्हणजे त्याला तिथेच त्याला मारले. पापेत्वा जीवितं पापेत्वा मारले
आणि क्रोंच दान नदंतो अरयमेव पाविसी. आणि तो काय झालं, क्रोंच नादंग म्हणजे काय, ते क्रोंच पक्षासारखा आक्रोश करत, क्रोंच नाद म्हणतात ना, आक्रोश करत तो तिथून जंगलातून अरण्यामध्ये तो तिकडे निघून गेला. म्हणजे आपण यात काय म्हणायचं, की एखाद्या घाणेरड्या किंवा नीच वस्तूला आपण नष्ट करण्यासाठी स्वतःचे हात आणि शरीर घाण करण्याऐवजी आपण काय करायचं, त्या घाणीनेच त्याला मारायचं. असं जसं आपण म्हणतो ना, लोखंडाला लोखंडच कापते, त्या म्हणीप्रमाणे इथे घाण हे घाणीनेच मरते, हा असा विचार इथे मांडला आहे. नेक्स्ट स्लाइड. तथा इमं धम्मदेशनं आहरित्वा जातकं समोधानेसि तदा कूथपाणको कोंडो अहोसि वारणो सो भिक्खु तं कारणं पच्चखतो दिस्वा तस्मिन् वनसंडे निवुत्थ देवता पण अहमेव अहोंसीति. मग शास्त्राने सत्ता इमं धम्मदेशनं ही धर्मदेशना करून जातकाचा मेळ बसवला. संबोधन कसे केले, तदा गुथ पाणको कोंडो अहोसी म्हणजे त्या काळी तो जो गुह कीटक होता तो उद्धट गावकरी होता, कोंडो होता. वारणो सो भिक्खू आणि वारणो म्हणजे हत्ती, ते भिक्षू होते. तं कारणं पच्चकंतो आणि त्या घटनेचा जो प्रत्यक्ष जो साक्षीदार जो होता, दिसवा पच्चकत्तो दिसवा साक्षीदार असलेला वनसंडे, त्या वनात राहणारे देवता ते मीच होतो. म्हणजे ते कोण होते, ते बोधिसत्व, एका वृक्षाची ते देवता होते तेव्हा. आणि अशी ही गाथा इथे हे जातक इथे संपते. आणि आता या जातक कथेनंतर आपण मी थोडस त्याचं विश्लेषण करते, जिथे जिथे आपल्याला त्या शब्दांचं निर्विकरण करायचं असेल किंवा मी थोडस मला त्याच्यातून काय काय समजलं, आपण या कथेतून आपण काय बोध घेतो ते आपण मला सांगायचंय, ते मी घेते. आणि नंतर मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. त्यातून प्रश्न उत्तरातून जर आपल्याला काही मला काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला ते जरूर विचारा. आणि मी नाही देऊ शकले तर बहुतेक मिसाळकर सर आहेत आणि संजय भाऊ सर आहेत, ते देतीलच. तर ह्या कथेमध्ये आपण काय बोध घेतो, तर त्यावेळेला काय होतं, हे प्रश्न विचारणे ही त्या आपण जे सुरुवातीला बघितलं की प्रश्न विचारतात, तर ते प्रश्न हे त्यावेळेला म्हणजे अशी प्रथा असायची त्यावेळेला की हे प्रश्न विचारायचे लोक. पण ते प्रश्न म्हणजे कसं, काही ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न विचारले तर चल ठीक आहे, पण ह्या जातकामध्ये हा कोंडो काय करतो, तर तो कोण कमी लेखण्यासाठी किंवा असेच निरर्थक प्रश्न विचारतो किंवा कुचेष्टा करणारे असे तो प्रश्न विचारतो, अपमानित करणारे, भिक्षूंना त्रास देणारे असे प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे हे कसे असे जिज्ञासाने प्रश्न विचारलेले नाही, त्याच्यामुळे भिक्षूंना पण या अशा निरर्थक प्रश्नांना उत्तर का द्यायचं, म्हणून मग ते पिकून निघून जायचे. पण त्याला काय वाटायचं की हे माझे उत्तर देऊ शकत नाही, त्यामुळे त्याला त्याचा काय गर्विष्ठ अहंकार त्याच्या मनांमध्ये निर्माण झाला. आणि तोच अहंकार, त्याचा तो अहंकार जो दमन करायचा होता, त्याला धडा कसा शिकवायचा, आणि त्यासाठी ते भिक्खूंनी त्यांनी ते वर्तन केले त्याला त्याच्या तोंडामध्ये. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यांनी ते विष्ठा का त्याच्या तोंडात टाकली, तर आपण इथे बघतोय की तो जो कोंडो आहे तो ह्यांना भिक्खूंना प्रश्न नाही आले तर तो त्यांना अपशब्द बोलायचा, बरोबर ना. त्या अपशब्द तोंडातून त्यांना शिवीगाळ करायचा, असं जातकामध्ये आलेलं आहे. तर शिवीगाळ करते म्हणजे त्यांच्या मुखातून त्यांच्यासाठी अपशब्द निघायचे. आणि हे अपशब्द निघण्यासाठी भिक्खूंनी त्याला हे असा धडा शिकवण्याचं कृत्य केलं. आणि त्यासाठीच म्हणजे बुद्धांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की हे त्यांनी पाऊल ते का उचललं, की त्याच्यासाठीच की त्याच्यात तोंडून अपशब्द निघायचे ह्यासाठी. आणि एक हेही धारणा असते ना की आपल्या भिक्खूंसाठी आपल्या संघाचं प्रोटेक्शन करणे हेही त्यातून निघतं. आणि त्या भिक्खूला असं वाटलं की हा काय शांत स्वभावाने ऐकत नाही, आणि कधी कधी
आपल्या संघाची शिस्त राखण्यासाठी कधी कधी अशी कठोर भूमिकाही घेतली जायची. हे यातून आपल्याला दिसत, कारण त्यांना भिक्खूंचा आदरही ते करत नसत. त्याच्यामुळे आपण त्या भिक्खूला कसं आणि हे करून त्याने भिक्खूंनी त्याला हेही दाखवलं की त्याच्यामध्ये तो मान जो अहंकार आलाय की त्याला ह्या अकुशल कर्मापासून आपण कसे त्याला विरहित करायचे. म्हणजे त्याच्याकडून हे भिक्षूंना तो हे प्रश्न विचारायचा आणि त्यामुळे काय झालं होतं, भिक्षू ते पाक्षिक भोजन करायला येऊ शकत नव्हते. म्हणजे त्याच्याकडनं हे एक धर्मामध्ये अडथळा आणत होता तो, बरोबर ना. त्या त्या धर्माच्या कार्यामध्ये तो अडथळा आणत होता आणि ते त्याच्याकडनं हे अकुशल कर्म होऊ नये म्हणून त्या भिक्खूने त्याला म्हणजे त्याला सुधारण्यासाठी देखील आणि त्याच्यापासून ते अकुशल कर्म होऊ नये यासाठी त्यांनी त्याला हा धडा शिकवला. आणि हे काय पुन्हा त्या गावकऱ्याने पुढच्या याच्यामध्ये तो बोलायचा असे त्याच्यातून म्हणजे काय दिसतं, त्याची वाणी पण ते चौथेशील पाळत नाही. कारण समवाणी नसल्याने तो कसं त्रासदायक प्रश्न विचारून भिक्षूंना तो त्रास देत राहतो. आणि ते हे जे भिक्खूंनी केलं त्याच्यापासून मला असं वाटतं की म्हणजे त्याला चुकीच्या मार्गापासून त्याला रोखण्यासाठी त्या कोंडूला त्यांनी कृती केली. पण त्याच्यापासून त्यांची ती करुणाच दिसते ना त्याच्यामध्ये पण की जेणेकरून तो पुन्हा हे अकुशल कर्म करणार नाही. त्याला अकुशल कर्मापासून त्या भिक्खूंनी त्याला वाचवले, हेही आपल्याला यातून दिसते. हे झालं. आणि ह्या संदर्भात मला एक धम्मपद अठ्ठकथा आहे आणि ती तन्हा वग्गो मध्ये आहे. गाथा नंबर 334 आणि 337 334 चे 337 आहे. व्याख्यान क्रमांक 121 आहे ते कपिल मच्छवत्तू. आणि हे मिसळकर सरांनी सांगितलं होतं हे व्याख्यान. तर मला थोडासा याचा संदर्भ देऊन छोट्याशा याच्यात मी ही कथा सांगते, कारण ते आजच्या याच्या जातकाशी खूप छान रिलेट करतंय. आणि ते असं की कपिल मच्छवत्तू या कथेमध्ये 2 भाऊ असतात. सारथ आणि कपिल हे ते 2 भाऊ असतात. आणि ते काय करतात, त्यावेळेला त्यांची म्हणजे पूर्ण फॅमिलीच ती प्रवज्जा घेत असते. त्यांनी घेतलेली असते, त्या परिवारातील सर्वांनीच त्यांनी प्रवज्जा घेतली असते. त्यांनी कम्मठान पूर्ण केलेलं असतं, त्यांनी विपश्यना देखील केलेली असते. पण त्याच्यातला तो सारथ जो असतो, सागत बंधू, ते दोघे त्यांनी ते आचार्यांना विचारतात की आमचं तर सर्व झालंय, आता निब्बाण समजा प्राप्त करायचं असेल तर आम्हाला काय काय करावं लागेल. तर निब्बाण प्राप्त करण्यासाठी ते म्हणतात ओके, तुम्हाला बुद्धांचे उपदेश सुत्त पठन करायला लागेल. बुद्धांचे उपदेश कम्मठांत झालेलेच आहे, विपश्यना हे सर्व करून तुम्हाला निब्बाण प्राप्त होऊ शकतं. आणि मग असं करून ते दोघेही ते करतात. परंतु तो काय होतं, मोठा भाऊ ते सर्व निब्बाणापर्यंत करण्यासाठी ते 5 वर्ष सतत प्रयत्न करतात. त्यात मग छोटा भाऊ काय म्हणतो की अजून मी खूप लहान आहे, मला काय आता मी फक्त सुत्तांचा अभ्यास करतो, मला निब्बाण प्राप्त करायचं वगैरे मी नंतर करेल, असं तो छोटा भाऊ म्हणतो. आणि मग ते सुत्त चांगले शिकतात. आणि तो लहान भाऊ हा जो कपिल असतो तो खूप छान सुत्तांचा अभ्यास करतो, ज्ञान प्राप्त करतो. पण त्याच्यामध्ये काय होतं, हे ज्ञान त्याच्यामध्ये खूप गर्विष्ठपणा निर्माण होतो. आणि तो गर्विष्ठपणा इतका निर्माण होतो की तो चुकीचा धम्म सांगायला लागतो. म्हणजे जे योग्य आहे ते, ज्याला योग्य आहे त्याला अयोग्य म्हणतो. आणि सगळ्यांना, आणि खूप म्हणजे तुम्ही खूप विद्वान आहे आणि मी खूप पंडित आहे आणि असं म्हणून मला सगळं माहिती आहे असं म्हणून आपण म्हणतो ना, तो अहंकार एक आपल्यामध्ये येतो आणि खूप गर्विष्ठपणा तो त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून मग तो आणि असा धम्म चुकीचा तो सांगत जातो. आणि तो असा धम्म चुकीचा, आणि त्याच्यामध्ये तो गुरफटला जातो. तर त्याचा भाऊ सागत म्हणतो देखील की असा चुकीचा धर्म तू सांगू नको, त्याचे परिणाम तुला खूप भोगावे लागतील. पण तो काही ऐकत नाही. आणि त्याच्याच पॅरलल म्हणजे अशी एक स्टोरी आहे की जिथे ते 500 चोर अरण्यामध्ये जातात आणि लोक त्यांच्या पाठी जायला लागतात. आणि ते सागत तिथे अरण्यामध्ये असतात. तर ते 500 लोक जेव्हा ते लोक 500 चोर जेव्हा अरण्यात असतात तर ते लोक पाठी लागतात. ते यांच्याकडे सागतकडे येतात आणि म्हणतात की आम्हाला
तुम्ही धम्म देसना द्या किंवा काय सल्ला द्या. तर ते म्हणतात की नेहमी सत्य बोला. तर ते 500 भिक्खू जेव्हा चोर जेव्हा ते 500 चोर जेव्हा त्यांच्या पाठी जेव्हा ते लोक लागतात गावातले, तेव्हा ते सत्य बोलतात आणि ते म्हणतात हो आम्ही चोरी केली, आणि मग ते मारले जातात त्या लोकांकडनं. 500 चोर मरून जातात कारण ते सत्य बोलतात. पण त्या सत्य बोलण्याने ते कुठे पोचतात? ते देवलोकात पोचतात. हे एक सत्य बोलण्याचं एक हे आहे ते सांगायचं. पण ते 500 लोकांचा मग तो प्रवास असाच सुरू होतो आणि ते कोळ्यांच्या याच्यामध्ये जन्माला येतात. तर त्याच्यामध्ये तो ज्येष्ठ पुत्र असतो तो कोळीच्या जन्मात तेव्हा जन्माला येतो आणि ते मग असे मासे पकडायला तिकडे जातात. आणि एकदा मासे पकडायला जातात तेव्हा त्यांच्या याच्यामध्ये जाळ्यामध्ये खूप मोठा सुवर्ण असा मासा येतो आणि इतका सुंदर असतो तो मासा, खूप छान येल्लो कलरचा, गोल्डन कलरचा तो मासा असतो. तो म्हणतो एवढा सुंदर मासा आहे, इतका मोठा, आपण कोणाला द्यायचा? तर ते म्हणतात आपण राजाला देऊया हा मासा. आणि मग ते राजाला तो मासा देतात आणि ते काय म्हणतात मग राजाकडे नेतात आणि मग राजा काही प्रश्न विचारतो. तो जेव्हा तो मासा जेव्हा तो याच्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी उत्तर देण्यासाठी जेव्हा तोंड खोलतो तर त्याच्यामधनं त्याच्या जाळ्यात तोंडातून अतिशय दुर्गंध असा तो त्याच्या तोंडातून एकदम उग्र असा दुर्गंध दर्प असा वास त्याच्या तोंडातून येतो. तर तो म्हणतो अरे बापरे, एवढा मोठा मासा तो सुवर्ण, पण त्याचं दर्प इतका की पूर्ण त्या याच्यामध्ये मुखातून चुकीचा, कारण ते काय, त्याच्या मुखातून तो चुकीचा धम्म उपदेश त्याच्या निघाला आणि तो चुकीचा धम्म उपदेशाच्या कारणाने त्याचं हे जे त्याला जे हे रूप मिळालं मच्छमध्ये, त्याच्यामध्ये त्याच्या तोंडातून इतका तो वास यायला लागला की कुणीही तिकडे राहू शकत नव्हते. तो झाला तो कपिल थेर. ते कपिल थेरांबद्दल ते आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की जर तुमच्या तोंडून हे अपशब्द असे बाहेर पडले ह्या स्टोरीशी रिलेट, की शिवीगाळ तुमच्या भिक्खूंना शिवीगाळ तुम्ही केला, की त्या कारणाने हे यांनी त्यांची विष्ठा टाकून त्याची आज ती तसं त्याला धडा शिकवला. त्याचप्रमाणे त्याचं हे इथे जे कपिल वस्तूमध्ये त्याच्यामध्ये असंच की त्यांनी चुकीचा उपदेश सांगितला, त्यामुळे त्यांच्या मुखातून ते एवढा दर्पवास निघून आला. म्हणजे असं आपल्या त्याचे फळ असे आपल्याला मिळते. आपल्या कर्माचे आपण काय करतो त्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आता ह्या कथेच्या संदर्भात ही झाली आपली वर्तमान कथा. अतीत कथेमध्ये जेव्हा काय सांगितलं की तो गुथ जो असतो, तो गुथला कसं तो हे करतो की जशाच तसे ते वर्तन त्याला ते करतो. पण काय असतं ते गुथमध्ये काय असतं, तो गुथ ते मद्यपान प्यायलेला असतो आणि मद्यपान प्यायल्यामुळे काय होतं, त्याची पूर्ण विचारशक्ती ती नष्ट होते. त्याला काय वास्तव्याचे भान राहत नाही किंवा तो म्हणजे स्वतःची क्षमतेचा पण तो चुकीचा अंदाज करतो. ज्याच्यातून आपल्याला कळतं की मद्यपान हे किती वाईट आहे. त्याच्यामुळे आपण शिलाचे पालन केले पाहिजे. हे आपण यातून समजतो की आपण पंचशिलाचे पालन करून मद्यप्राशन न करणे. आणि हा जो अहंकार त्याला आला की तो एवढा मोठा भला मोठा हत्तीला तो आव्हान देतो की ये तुम्ही तुझ्या बरोबर संग्राम करतो का, तर त्याची विचारशक्तीच त्याची निघून गेली. त्याला म्हणजे तो सतीमध्येच नाहीये, तर तो जागरूकच नाही की त्याला कसले भानच नाही. असा हा तो मोह, तो अज्ञान, त्या भ्रमामध्ये तो राहतो की त्याला वास्तविकता, त्याला जे रियालिटी आहे, रियालिटी पासून तो इतका दूर जातो की त्याला स्वतःचा अहंकार, तो स्वतःचा मान, तो त्याच्यामध्ये तो निर्माण होतो. म्हणजे बघा, अहंकार, गर्विष्ठपणा, हा मान, मोह हे किती माणसाला आपल्याला वास्तविकतेपासून दूर नेतात. म्हणून नेहमी सतीमध्ये राहिलं पाहिजे. एकदम जागरूकता, आपण जागरूक असतं, माइंडफुलनेस, कसं आपण सतीमध्ये राहायचं, कारण तेच आपल्याला या सतीमध्ये राहिलेलं जागरूकता, आपण हे काय, तो आपल्या आपल्याला तो अप्रमाद अहंकार काय आहे, प्रमादाचं कारण आहे की ज्यामुळे आपण वास्तव्य आपल्याला दिसत नाही,
चार आर्य सत्य आपल्याला समजत नाही आणि आपण स्वतःच्याच भ्रमात पडतो. असे हा तो गुथपान तो होता, जो त्या हत्तीला आवाहन करत आपल्याला त्याच्यातून ते कळतं. म्हणजे हे मद्यपान करणे, हा मोह अहंकार आपण कसं त्यांनी ह्या हत्तीने त्याला कसा धडा शिकवला. वर्तमान कथेत भिक्खूने त्या गावकऱ्याला कसं निब्बाणाच्या मार्गापासून अडथळा आणत होता म्हणून कसं त्याला धडा शिकवला. त्याचप्रमाणे ह्याही याच्यामध्ये तसेच आपल्याला यातून हेही दिसते की आपण धडा हे जे ज्यांनी ती क्रिया केली त्याच्या प्रतिक्रियेचे स्वरूप आपण किती प्रमाणात करावे. म्हणजे क्वांटिटी ऑफ आपले एक्सप्रेशन म्हणजे किती असावे. आता हत्ती एवढा मोठा, त्याचा एवढं शरीर मोठं, तर पायाखाली चिरडू गेला असता, पण त्यांनी सोंड, पण त्याने ते वापरले नाही आपले ते साधन. का? तर त्याला माहिती होतं की आपण एवढं ही प्रतिक्रिया आपण ह्याला पायाखाली तो चिरडू जाऊ शकला असता, पण त्याचे आव्हान त्याने न स्वीकारता त्याने फक्त जेवढी मोजकी शक्ती हवी तेवढीच वापरली. म्हणून त्याने त्याची ते नैसर्गिक प्रमाणे त्याने ती विष्ठा त्याच्या तोंडात टाकली आणि आपली काही सर्व ऊर्जा काही त्याला खर्च करू दिली नाही उगाचच. कारण त्याच्यामुळे काय झालं, पण तरीही त्याचा तो अहंकार नष्ट झाला. याच्यातून आपल्याला हे समजते. म्हणजे आपल्याला प्रतिक्रिया किती आपण जशाच तसे कसे वर्तन करायचे असते हे त्याच्यातून आपल्याला दिसते. आता एवढं मी सांगून आपल्याला काही प्रश्न असतील आता तर मला विचारावे. मी बरंचसं सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण एवढ्या याच्यातून तुम्हालाही काही प्रश्न यावे अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही प्रश्न विचारावे. साधू साधू साधू. खूप छान मॅडम, खूप धन्यवाद. साधू खूप छान साधू. गोड आवाजात तुम्ही आजची धम्मदेसना दिलेली. कथा छोटी होती पण खूप सारं तिथून शिकण्यासारखं होतं. तर मी प्रेक्षकांना आता प्रत्येक व्याख्यानानुसार जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. हो सर. विजय दादा विचारा. जय भीम. जय भीम सगळ्यांना. नमो बुद्धाय. आजची जातक खूप छान नलिनीताईंनी समजून सांगितली आणि सगळे व्यवस्थित सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. तर त्यांचं मनापासून अभिनंदन, आभार. धन्यवाद. मला एक सांगायचं म्हणजे माझ्या बाबतीत मी सांगतो. मला वाटतं मी ऑलमोस्ट एका वर्षापासून जास्त वेळ झाला नेहमी धम्मसाकच्याचे सॅटर्डेचे हे सगळे सेशन्स अटेंड करतो. आणि असं झालं की आपण ज्या जातक सांगतो प्रत्येक मिसाळकर सर म्हणा की सगळे जेवढे पण आपले अभ्यासू व्यक्ती सगळे समजून सांगतात, आदरणीय झालेला म्हणजे सगळे व्यवस्थित इतके समजून सांगतात की जे आठवड्यातला तुमचा जो आठवड्यातला कामाचा व्याप आणि तुमचे राग, द्वेष, मोह काही येत असतील तर ते सॅटर्डेला धम्म साकच्याचं हे ऐकून ते बऱ्यापैकी त्याला निसरण होण्याची सुरुवात होते. म्हणजे ही माझ्या बाबतीत तरी मी अनुभवलं आहे की तुम्ही धम्म आठवड्यातनं एकदा तरी सगळ्यांनी ऐकायला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या विचारात, आचरणात बराच फरक पडतो. हे माझं स्वतःच अनुभव आहे. म्हणून मला हे व्यक्त करायचं होतं. आणि आजची जातक अतिशय सुंदर नलिनी त्यांनी सांगितलं. थँक्यू. धन्यवाद दादा. इकडे एक मुद्दा आला होता, भिक्खूंनी त्याची वस्त्र जे होते ते खांद्यावर का ठेवले, ते त्यासाठी कधी म्हणजे विनय पिटक पण बघावं लागेल आपल्याला. विनय पिटकचाही तुम्ही थोडा रेफरन्स घेऊ शकता. कारण तिथे भिक्खूंनी जे चिवर गोळा करून खांद्यावर ठेवले हे का म्हटले, कारण त्यावेळेला भिक्खूंचं
जे त्यांची जी क्रिया असते म्हणजे त्यांनी त्याला सामोरे जायचे होते त्यांना त्या गावकऱ्याला आणि म्हणून ते विनय याच्यामध्ये असतं की त्याला एक त्याचा मान चिवरला तो मान दिला त्यांनी चिवरला त्यांना त्यांचा मान द्यायचा होता कारण तो एक एक चिवर घालून ते त्याला मारण्याची क्रिया किंवा ते करू शकले असते पण तो एक त्यांनी चिवर खांद्यावर ठेवून त्यांनी त्याचा मान ठेवला म्हणजे एखादी चर्चा आय थिंक विनय पिटकामध्ये आहे सेखीय धम्ममध्ये सेखीय याच्यामध्ये की जेव्हा एखादी चर्चा किंवा आपण जेव्हा एक वादाला सुरुवात करतो किंवा जो होणार असतो तेव्हा भिक्खू आपली वस्त्रे असे नीट फोल्ड करून खांद्यावर ठेवतात की ते जे करून म्हणजे त्यांचं एक संयम किंवा एक शांतीचं शिस्तीचं एक लक्षण आहे तो चिवरचाच तो सन्मान दर्शवतो ती चिवराप्रती त्याची आदराची भावना आहे असं दिसतं ठीक आहे कोणाचे प्रश्न असतील तर नाही ना ताई निर्जराताई मिसाळकर सर आहेत संजय भाऊ सर आहेत तर आपण त्यांना ठीक आहे. मी आता आदरणीय दयानंदजी मिसाळकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला अनुषंगाने काही ऍड करायचं असेल तर त्यांनी जरूर करावे मार्गदर्शन करावे. धन्यवाद नलिनी मॅडम. आवाज येतोय? हो सर येतो. ऍक्च्युली जातक खूप छोटं होतं. महत्वाचे मुद्दे कारण अनेक जातक आहेत आणि अनेक प्रकारे ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे संदर्भ आहेत. त्याच्या माग किती मोठी व्याप्ती आहे किती मोठं बॅकग्राऊंड असतंय ते आपण बघत आहे. तर आजचं जे जातक होतं ते गुथपानक जातक आहे आणि गुथ बद्दल बरेच जातकामध्ये किंवा धम्मपदामध्ये उल्लेख आलेले आहे आणि विष्ठा गुथ म्हणजे विष्ठा आणि त्या संदर्भात हे जातक आहे. याच्यातले मॅडमने सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. फक्त मी आढावा घ्यायचा म्हणून म्हणतो की याच्यात पहिल्या वर्तमान कथेत जो उल्लेख आलेला आहे तो शलाका भोजन आहे. त्या मॅडमने तुम्हाला सांगितलेलं आहे की अनेक गावात किंवा अनेक संस्कृतीमध्ये म्हणून त्या तशी पद्धत होती रूढी होत्या की भिक्खू संघाला बोलवायचं तर शलाका भोजन द्यायचं. याच्या आधी पण ती बरीच चर्चा झालेली आहे पण तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे बौद्ध संस्कृतीचा भाग आहे आणि तो आताही आपण वेगळ्या तऱ्हेनं पाळत असतो. कमी म्हणजे पैसे देऊन एकत्र स्वयंपाक बनवतो आणि भोजनदान करतो. कोणी आपापला घरून स्वयंपाक करून आणतो भोजन आणि भोजनदान करतो. वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर आपसात चर्चा करून स्पेशली उपासिका संघ जो आहे या बाबतीत आघाडीवर असतो गावोगावी आणि असे जे जातक आहे किंवा असे जे संदर्भ आहे ते जर त्यांनी लक्षात घेतले तर अधिक चांगल्या तऱ्हेनं भोजनदानाचा कार्यक्रम होऊ शकतो. कारण बरेच वेळा असं होतं की एकच मेनू बरेच जण आणतात आणि मग तो ऐन वेळेवर दुसरा मेनूची गरज पडते. तर आपसात जर प्रॉपर डिस्कशन केलं प्रेयर डिस्कशन म्हणू आपण आणि प्रत्येकाने कसं भोजन आणायचं किती आणायचं हे जर ठरवलं तर कार्यक्रम जास्त सुरळीत होऊ शकतात. आणि बऱ्याच वेळा असं पण होतं की काहीतरी प्रोग्राम आहे पौर्णिमेचा प्रोग्राम आहे किंवा धम्माचं कोणाचं प्रवचन आहे तर किती लोक येणार आहेत तिथे प्रवचनाला ऐकायला आणि भोजनाला किती लोक येणार आहे याचं म्हणजे ताळमेळ नसतो. त्यामुळे होतं काय की भिक्खू संघाला तर भोजनदान व्यवस्थित होत आहे कारण ते प्रमुख पाहुणे असतात आणि त्यांच्यानंतर उपासक उपासिका जे होतात पण ती संख्या माहीत नसल्यामुळे बऱ्याच वेळा असं होतंय की खूप धावपळ होते भोजनासाठी आणि बऱ्याच जणाला भोजन मिळत नाही किंवा गर्दी होते किंवा आवाज खूप होतो. खूप अन्न वाया जात आहे. खरं म्हटलं तर भिक्खूंनी भोजन केल्यानंतर ते खूप पवित्र भोजन असतंय. तर ती पवित्रता बऱ्याच वेळा राहत नाही कारण मिसमॅनेजमेंट असल्यामुळे किंवा आपल्याला बौद्ध संस्कृती माहीत नसल्यामुळे. तर त्यात सगळ्यात पहिले सिनियर लोकांनी जेवायला पाहिजे किंवा आजारी लोकांनी किंवा लहान मुलं आहेत असे काही कॅटेगरी करून त्यांना म्हणजे भोजनाचा क्रम ठेवायला पाहिजे म्हणजे तो गोंधळ होत नाही. आणि ज्यांना धम्मसभ असतो त्याला सांगायची गरज नाहीये. तो खूप म्हणजे लीन असतो किंवा खूप नम्र असतो
दुसऱ्याचा विचार करतो. तो कल्याण मित्र असतो, तो दुसऱ्याचा विचार करतो, स्वतःचा विचार करून गर्दीत घुसत नाही असं. तर तो पण एक मुद्दा आहे. म्हणजे इथे किती शिस्तबद्ध भोजन होतं आणि त्या गावात जी परंपरा होती, जी रूढी होती शलाका भोजन, त्या गावात काही सगळेच धम्माला मानणारे नसतात. त्यामुळे काही म्हणजे मूर्खासारखे किंवा त्रास देणारे प्रश्न, समोरच्याचा अपमान कसा होईल, माझी विद्वत्ता कशी दिसेल, अशा तऱ्हेनं प्रश्न विचारणारे आपल्याला अनेक गावात दिसतात, अनेक कार्यक्रमात दिसतात, आपल्या गल्लीत कुटुंबात पण आपल्याला असे लोक दिसतात. आपण काही सांगायला गेलो धम्माबद्दल किती काहीतरी उलटच बोलणार, किंवा आपण काही सिरियसली बोलत असलो आणि लोक ऐकत असले तर असाच एखादा माणूस आणि चांगला सुशिक्षित असतो, म्हणजे असे बरेच अनुभव पण आलेले आहेत की तो एक वेगळाच विषय मांडणार, किंवा आपण जेवढं सिरियस डिस्कशन चालू आहे तर त्याला तो एकदम मातीमोल करणार. त्याची विद्वत्ता किंवा विध्वंसक वृत्ती जी आहे चित्ताची त्याची, असं आहे. कारण असं झालेलं आहे. याच्या आधी पण आपलं एक जातक झालेलं आहे की सारिपुत्त थेर खूप सिरियसली धम्म समजून सांगत असतात आणि मग एक म्हातारा भिक्खू जो आहे, जो म्हणजे बिलकुल मॅच्युअर नसतो, त्याला पण वाटतं की माझी विद्वत्ता मी सांगेन आणि असा काही प्रश्न विचारेन की सारिपुत्त थेर पझल मध्ये होतील आणि बाकी पण लोक म्हणतील की हा भिक्खू किती हुशार आहे. आणि नंतर मग जेव्हा तो सारिपुत्त थेराला प्रश्न विचारतो आणि सारिपुत्त थेराला लक्षात येतं की याला आता काहीच कळत नाही आहे, हा विषयाला सोडून प्रश्न विचारत आहे, आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी तो प्रश्न विचारत आहे. म्हणजे तो प्रश्नच नाही आहे तो असा. तर सारिपुत्त थेर काही नाही, आपला काही बोलत नाही, आपला आसन गुंडाळून आपल्या कुटीमध्ये जातात. आणि खरं म्हटलं ते डिस्कशन एवढं सिरियस चालू असतंय की म्हणजे मधात तोडल्यासारखं झालं त्या माणसाच्या प्रश्नामुळे. म्हणून सगळे त्या भिक्खूच्या मागे लागतात की पहिले तर वादावादी होते आणि मग तुम्ही कसं प्रश्न विचारला, का विचारला, एवढं चांगलं सारिपुत्त थेर सांगत होते, आमच्या चर्चेमध्ये तुम्ही व्यत्यय आणला. मग थोडस वादावादी होऊन मग हाणामारीवर प्रकार येतो, तो भिक्खू पुढे पळतो आणि नंतर मग तो एका डबक्यामध्ये पडतो गुथाच्या आणि मलिन होतो. मग सगळे लोक परत येतात आणि मग बुद्धाला सांगतात की काल असं असं झालं होतं. तर बुद्ध म्हणतात हा आताच घाणीने माखलेला नाही, हा पूर्वजन्मी सुद्धा असंच याने अंग माखून घेतलेलं आहे. आणि मग कथा सांगितल्यावर सुकर जातक जे आहे ते त्याला बुद्धाने सांगितलं होतं. मग तो मागच्या जन्मात कसं डुक्कर होता आणि मग कसं सिंहाशी त्याने लढण्याचं आवाहन केलं, नंतर मग घाबरून कसं घाणीनं आपलं अंग माखून टाकलं होतं. तर थोडक्यात सांगायचं की म्हणजे सिमिलर लाईनवर हीच कथा आहे आणि फक्त बॅकग्राऊंड वेगळं आहे की काही लोक जे असतात आपल्या समाजात असे विघ्न संतोषी असतात. त्यांना म्हणजे असे प्रश्न विचारून स्वतःची विद्वत्ता किंवा कार्यक्रमाचा बिमोड करायचा असतो, त्याचं रंगत बेसव करायचे असते असं म्हणतात. तर ही एक प्रवृत्ती आहे चित्ताची, जे तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव आला असेल. तर हा शलाका भोजनचा एक विषय होता. ठेंगू जो माणूस होता, जो उलटसुलट प्रश्न विचारणारा होता, त्याला एका भिक्खूने कसा धडा शिकवला ते पण आपण बघितलंय की हा सगळ्यांनाच त्रास देतो का, मी याला सरळ करतो आणि त्याला प्लॅनिंगले त्याला पहिले तर खाऊन पिऊन घेतो आणि गावाच्या बाहेर नेऊन मग त्याला फटके मारतो. तर असे म्हणजे तो पण काही फार मॅच्युअर्ड भिक्खू असेल असं नाही आहे, पण त्याने इतरांसाठी याचा त्रास कायमचा बंद केला. तर आणि चर्चा झाली की मग असे लोक, अपमान झाला की असे लोक खूप चूप बसतात, मग असे प्रश्न विचारणारे. म्हणजे प्रश्न विचारायला पाहिजे पण विषयाला अनुसरून विचारायला पाहिजे. आपल्या धम्मसाकाच्या मध्ये आपण बघतो कित्येक वर्षापासून आपले जे श्रोते आहेत किंवा उपासक उपासिका आहे एकदम योग्य म्हणजे त्याला धरून प्रश्न विचारतात आणि आपली खूप धम्मसाकाच्या धम्मचर्चा खूप चांगली होते. आपल्या इथं प्रॉब्लेम नाही आहे. पण नवीन एखादा माणूस आला की तो काहीतरी वेगळाच प्रश्न विचारतो, हे आपण बघितलेलं आहे. पण आपण त्यांना सांगत असतो की मागे याच्यावर चर्चा झालेली आहे, तर मागचे जातक बघा किंवा मागचं डिस्कशन बघा. तर तुम्हाला प्रश्न विचारायला काही हरकत नाही, कारण आपला समूह जो आहे तो मॅच्युअर्ड आहे आणि फेथफुल आहे, त्यांचा श्रद्धा आहे आपल्या ह्याच्यावर.
त्यामुळं हा प्रश्न तुमच्यासाठी नाही, म्हणजे तुम्हाला नाहीये. तुम्ही त्या ठेंगू माणसाच्या प्रवृत्तीवाले नाही आहात, तुम्ही दमात असणारे लोक आहात. म्हणून प्रश्न विचारत राहायचे, चर्चा करत राहायची. जसं आता मिस्टर खोब्रागडेनं सांगितलं की 1 वर्षापासून ते ऐकतात आणि त्यांना एनर्जी मिळते दर आठवड्याला. तर असे आपले अभिप्राय पण देऊ शकतात, सत्य जे असतील असे. तर तो एक विषय होता. नंतर या कथेमधला तिसरा जो भाग होता की जे बॉर्डर प्लेसेस जे असतात, म्हणजे 2 राज्य 2 देशाच्या सीमेवरचे जे गावं असतात की नाही, त्याच्यावर बरीच चर्चा म्हणजे आपल्याला जातक कथामधून किंवा धम्मपद अट्टकथामधून दिसते. त्यामुळे त्या गावात काय चालायचं किंवा तिथले चालचलन कसं असायचं, तिथली संस्कृती कशी असायची. आपण बऱ्याच वेळा बघितलं की राज्याच्या सीमा प्रांतात बंडाळी झाली, रिव्होल्युशन झालं, उठाव झाला, मग राजाने आपले सैनिक पाठवले आणि तिथल्या लोकांना शांत केलं. तर हे बॉर्डरचे जे प्लेसेस असतात ना, ते फार सेन्सिटिव्ह असतात आणि तिथे क्राईम्स पण खूप चालत असतात किंवा तिकडं राज्य किंवा प्रशासन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे राज्यामध्ये किंवा नगरीमध्ये जे नियम स्ट्रिक्ट असतात आहे ना, ते तेवढे अशा ठिकाणी नसतात, थोडंसं लिबरल असतात म्हणजे नियम तेच असतात पण तेवढे पाळल्या जात नाही. जसं की मुंबई शहरात किंवा मोठ्या शहरात जे हेल्मेट घाला किंवा बाकी लेनने चला हे कसे नियम पाळल्या जातात, तसं छोट्या गावात वाहतुकीचे नियम पाळले जात नाही किंवा इतर नियम पाळले जात नाही. तर तो एक म्हणजे खरं म्हटलं तर अभ्यासाचा रिसर्चचा विषय आहे की सीमा प्रांत जे आहेत ते कसे असतात, तिथलं वातावरण कसं असतं. इथे काय सांगितलेलं आहे की 2 देश आहे, मगध आणि अंग. म्हणजे त्यांनी सांगितलं की बिहार आणि ओरिसाचा काही भाग समजा 2 स्टेट, त्यातले लोक जेव्हा व्यापारासाठी काही कामासाठी एका देशातून दुसऱ्या देशात जायचे ना, तर तिथे हॉल्ट करायचे त्या गावामध्ये आणि तिथे मद्यपान करायचे. म्हणजे तेच आलं की बॉर्डर प्लेसेस जे असतात तिथे क्राईम्स किंवा असे इलिगल हे व्यवसाय खूप चालतात आणि तिथे मग ते जाऊन दारू केले आणि नंतर मग पुढे ती उरलेली दारू त्या एका किड्यानं कशी पिली आणि ते मॅडमनी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. त्या किड्याला पण खूप गर्व झाला आणि तो हत्तीला चॅलेंज करायला लागला. जसं पूर्वीच्या कथेमध्ये जे सांगितलं तो सुकर जातकमध्ये तो सारीपुत्त थेराला अपमानित करू इच्छित होता. इथे हा ठेंगू कोणत्याही भिक्खूला अपमानित करण्यासाठी प्रश्न विचारत होता आणि बुद्धाने खूप सुंदर जातकामार्फत त्याचं म्हणजे सोल्युशन दिलं किंवा ते माहिती सांगितलेली आहे. दुसरं नलिनी मॅडमने तुम्हाला ते पण सांगितलेलं आहे की एवढा मोठा हत्ती आहे, तो सहज या किड्याला पायाखाली सहज म्हणजे तोडू शकला असता, पण त्याने नाही वापरलं ते, की हा मला चॅलेंज करतो, याची अवकात काय आहे, तर याला मी हा घाणीतला आहे ना, याला घाणीतच मारणार, म्हणून आपल्या विष्ठेनेच त्याला मारून टाकलेला आहे. तर हा म्हणजे तसं हास्यास्पद किंवा करमणुकीचा भाग वाटू शकतो, पण नलिनी मॅडमने सांगितलं की प्रॉपर इन्स्ट्रुमेंट जे आहे किंवा प्रॉपर ऍक्शन फार महत्वाची आहे. जसं आपण म्हणतो ना, सुईच्या जागी सुई काम करते, तलवारीच्या जागी तलवार काम करते, नाही का. जर आपल्याला कपडा किंवा शिवायचा असेल किंवा बटन लावायचं असेल कपड्याला, तर तुम्ही सुई वापरणार आहे, तलवार वापरणार नाहीये. आणि युद्धाला जाणार तर तलवार घेऊन जाणार, सुई घेऊन नाही जाणार. दोघांचंही महत्व असतंय आणि त्या वेळेस ते शस्त्र किंवा ती वस्तू इन्स्ट्रुमेंट ते वापरायला पाहिजे. आणि म्हणून बऱ्याच वेळा म्हणजे हा खूप म्हणजे गंभीर विषय आहे, म्हणजे याच्यावर खूप चर्चा होऊ शकते. ते तुम्ही पण चर्चा करू शकता किंवा सुचवू शकता की ऍक्शन रिॲक्शन जे म्हणतो ना आपण, तसं आहे की एखाद्याचा मला राग आला तर आपण काय करतो ना, राग आला तर एखादी थोबाडीत मारतो म्हणू आपण, किंवा रागावतो, ओरडून बोलतो, एवढं. म्हणजे समोरची व्यक्ती कशी आहे आणि त्यानं काय कृत्य केलं त्यानुसार हे करतो. पण एखाद्यानं समजा तुम्हाला शिवी दिली तर त्याचा काय खून करायचा का? असं अनेक घटना घडलेल्या आहेत की छोटंसं नुसतं म्हणजे ट्रेनमध्ये जागा नाही मिळाली, लोकलमध्ये जागा नाही मिळाली, धक्काबुक्की झाली आणि त्याच्यावरून ट्रेनमधून फेकून दिलं, किंवा चाकू खुपसला, मागच्या आठवड्यातच मुंबईत झालं, किंवा अशी म्हणजे छोटीशी गोष्ट असते. म्हणजे
पान ठेल्यावर नुसतं पहिलं पान मला दिलं, त्याला का नाही, त्याला का दिलं, मला का नाही दिलं, याच्यावर आपसात भांडणं होऊन लोकांनी म्हणजे मर्डर केलेले आहेत. तर छोटासा तुमचा क्रोध आहे किंवा छोटस समोरच्याने चूक केलेली आहे, तर त्याला पनिशमेंट किती करायची, तो पण एक महत्वाचा विषय आहे की म्हणून आपल्या इंडियन पेनल कोड मध्ये सीपीसी मध्ये प्रत्येक शिक्षेला प्रत्येक काय म्हणतात प्रत्येक गुन्हा जो आहे त्याला एक सजा, एक पनिशमेंट ठेवलेली आहे. जसं विनयपीठकामध्ये पण आहे, भिक्खूंनी असं केलं तर असं त्याचं प्रायश्चित करावं लागेल, असं केलं तर असं आहे ना. आपण जे पराजिक नियम आधी बघितलेले आहेत किंवा इतर विनय जे आहेत त्यानुसार म्हणजे कधी कधी असं असतं की फक्त माफी मागितली, कन्फेशन केलं तरी ती शिक्षा त्याला झालेली आहे, ठीक आहे. तर म्हणजे गुन्हा आणि शिक्षा याचं समतोल आपल्याला विनयपीठकात दिसतो, आपल्या संविधानात पण दिसतोय. तर हे आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा पाहिजे की आमची जी रिलेशनशिप आहे, म्हणजे फॅमिली असेल, नातेवाईक असतील, ऑफिसचे असतील, संघटनेतले असतील, हे ना, समाजातले असतील, आजूबाजूचे, तर यांच्यासोबत तुमचे व्यवहार कसे पाहिजे, म्हणजे एकदम टोकाचे नको, एक मर्यादित पाहिजे. आणि काही चूक झाली असेल समोरच्याने तर त्याच प्रमाणात त्याला काय म्हणू पश्चाताप होईल किंवा त्याला माफी मागण्यापर्यंत ते यायला पाहिजे, न की त्याला कायमचं आपल्या आयुष्यातून काढून टाकायचं किंवा त्याला खून करून त्याचं अस्तित्व संपवायचं. तर या जातकातून मॅडमने तेच सांगितलेलं आहे की योग्य शस्त्र किंवा योग्य उपाय करणं फार गरजेचं आहे. आणि असे प्रश्न विचारणारे जे लोक असतात किंवा ते कल्चर बघितलं, भिक्खूंना कसा त्रास होतो, हे असं सगळे मुद्दे आपल्याला गुतपानक जातकात नलिनी मॅडमने समजावून सांगितले. आणि खरंच त्यांचे खूप मेहनत केली त्यांनी त्याच्यासाठी. त्याबद्दल त्यांचं खूप म्हणजे अभिनंदन. आणि तुम्ही सगळ्यांनी मला पण सहन केलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. मी इथेच थांबतो. कोणाला काही प्रश्न असेल काय असेल तर ती चर्चा चालू राहील. धन्यवाद. एकनाथजी, तुम्हाला काय बोलायचंय का? तुम्हाला हो काय हो सांगायचं? हो बोल. हो हो हो. जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. तर म्हणजे मी दोन महिन्यापूर्वी जॉईन झालेला आहे. आणि मी जॉईन होण्यामागचं नलिन मॅडम आम्ही सरच आहेत त्याला रिस्पॉन्सिबल. कारण 20 इंटरनॅशनल चॅन्टिंगच्या वेळी बुद्धगयामध्ये आमची भेट झाली होती. आणि त्यावेळी आम्ही संग्रहालय पण पाहिलं सरांच्या यांच्या ग्रुप बरोबर. आणि त्यावेळी खूप बरं वाटलं होतं. आणि त्याच वेळी मला नलिनी मॅडमनी सांगितलं की बाबा असाच आमचा ग्रुप आहे, तुम्ही जॉईन व्हा. मी अगदी त्या क्षणी जॉईन म्हणजे हो म्हणून सांगितलेलं आहे. आणि आता हे मला वाटतं 5th लेक्चर आहे. तर हे मला खूप छान आवडलं. आणि आजचं पण नलिन मॅडमचं खूपच छान झालेलं आहे. त्याच्या मागच्या वेळचं पण आजचे म्हणजे सर्वच सरांचं पण छान झालं होतं. दोन्ही मॅडमची पण जे ऐकली होती ती पण खूप छान झाली होती. अजून एका सरांचं होतं. टोटल 5 आतापर्यंत मी पाहिलेले आहेत. आणि मला खूप छान आवडलं. आणि सर्व माहिती मिळते, जी माहिती मला कधी माहीत नव्हती ती माहिती या ग्रुपमधून मिळत आहे. याबद्दल मला खूप खूप आभार आहे. आणि तुमचा सर्वांचा मी धन्यवाद करतोय. खूप चांगले सर्व ज्ञानी जे म्हणजे एक्सपर्ट, पालीमध्ये एक्सपर्ट, एवढ्या मोठमोठ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, त्या सर्वांच्याकडून हे नॉलेज मिळते, याची चांगलं आहे. खूप धन्यवाद. अगदी थँक्यू, आभार आहे अगदी. नलिन मॅडमचं कॉंग्रॅच्युलेशन, सरांचं कॉंग्रॅच्युलेशन. साधू साधू साधू. साधू साधू साधू. सरांच्या मार्गदर्शनामध्ये नेहमीच नवीन रेफरन्सेस असतात आणि जीवनाला जसं पाहिजे आहे आणि त्यांची ती उदाहरणं देऊन समजून सांगतात. थँक्यू मिसाळकर सर आणि गायधनी सर यांचा पण खूप धन्यवाद. नलिनी मॅडम, आज तर तुम्ही खूप कमालच केली आहे. खूप छान गोड आवाजात तुम्ही आज धम्मदेशना दिलेली आहे. तसेच ज्योती मॅडम, नैना मॅडम यांची खूप धन्यवाद, ज्यांनी ही PPT तयार केलेली आहे. धन्यवाद सर्व धम्मसाकच्या टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात.
मी सर्वांना विनंती करते की आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, कुटुंब आणि नातेवाईक आणि शक्य असल्यास सर्व इतर ग्रुपमध्ये शेअर करावा. ते सुद्धा या व्याख्यानाचा लाभ घेऊ शकतील. आपण सर्व निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करूयात. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथेने करूयात. मी विनंती करते रितू मॅडम यांना की त्यांनी धम्मपालन गाथा म्हणावी. सब्बपापस्य करणं कुशलस्य उपसम्पदा सचितपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नाथि मे शरणमय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नाथि मे शरणमय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नाथि मे शरणमय्यं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय साधु साधु साधु